ज्ञानोबारायांनी केली का कुठं सत्तेची व्याख्या? सत्तेची व्याख्या पाहिजे आपल्याला. सत्य म्हटलंय कुठं, सांगितलंय का? ज्ञानेश्वरीत सत्तेची व्याख्या आली का कुठं? तैसे श्रवण सुख चतुर परिमानोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येतं. अविकार बोलणं, आपल्या बोलण्याने काही लोक खरं बोलतात पण टोचेल असं बोलतात. खरं बोलणं असतं त्यांचं, पण म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलं साचा आणि तैसे साचा आणि मवाळ, मितलिया आणि रसाळ. काही लोकांचं खरं बोलणं इतकं बरं नसतं, कितकं टोचणारं असतं, इतकं त्रास देणारं असतं, म्हणून त्याला खरं म्हटलं नाही ज्ञानोबारायांनी. आहे ते खरं, पण खरं सुद्धा सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्यम अप्रियम न ब्रूयात म्हटलंय. असत्यम प्रियम मा ब्रूयात. सत्यही पाहिजे आणि प्रियही पाहिजे, आणि सगळ्यांच्या हिताचं असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं आत्यंतिक हित आहे. आपण नेहमीच उदाहरण सांगत असतो धर्मराजाचं. भगवान परमात्मा धर्मराजाला म्हटले, अरे धर्मराजा, अश्वत्थामा मेला असं बोल. तो म्हटला मेला आहे का? नाही मेला म्हणे. खोटं बोलायला लावता देवा मला. काय धर्मराजा असेल हो, देवाने सांगितलं तरी म्हणला मी बोलणार नाही. भगवंताला त्याला समजून सांगावं लागलं, अरे बाबा सत्य काय असत्य काय धर्मात तुझ्या बुद्धीनुसार ठरवून चालत नाही, मला कळतं. नाही पण देवा आता धडधडीत नाही मेला, आणि मेला कसं म्हणायचं? मग अर्ध तरी खोटं बोल. अश्वत्थामा मेला, हत्ती होता का मनुष्य होता असं म्हण फक्त. नरोवा कुंजरोवा. आणि भगवंतानी ते बोलायला लावलं, आणि नरोवा कुंजरोवा म्हणताना ते वाद्य वाजवली. परत धर्मराज आहे. एक खोटं बोलून जगाचं कल्याण कल्याण बरं का, नुसतं आपलं कल्याण नाही, सगळ्या जगाचं कल्याण. नाहीतर एवढंच घेऊन मनुष्य म्हणतो म्हणून मी खोटं बोललो, माझा फायदा होता. तुझ्या फायद्यासाठी नाही बोलायचं, जगाच्या फायद्यासाठी बोलायचं. ते सांगणार आहे पुढे अहिंसेमध्ये येणार आहे ते अहिंसासुद्धा. आणि फायदा म्हणजे तरी काय हे सुद्धा कळलं पाहिजे. आत्यंतिक कल्याण, परमात्म्याची प्राप्ती होते का सगळ्यांना? तर सत्य. लौकिक फायद्यासाठी नाही. म्हणून सत्य भगवंताची विभूती आहे. त्याच्यानंतर दम ही सुद्धा भगवंताची एक विभूती आहे. दम शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांचा निग्रह. परमात्मा प्राप्तीकरता इंद्रिय निग्रह करणं महत्त्वाचं आहे, फार आवश्यक आहे. कारण इंद्रिय जर बहिर्मुख असतील तर आपल्याला परमात्मा स्वरूपाचा आनंद घेता येत नाही. परमात्मा आपल्या जवळच आहे, परंतु इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे परमात्म्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही. म्हणून पहिला दम सांगितला आहे. का कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशी आवरी आपुले आपण. तसं इंद्रिय आपल्याला आवरता आली पाहिजे, म्हणून दम सांगितलेला आहे. दम ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. म्हणून ज्याला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्याला त्याच्या ठिकाणी दम दिसेल, किंवा आपल्याला व्यवहारात जिथे जिथे दम दिसतोय समजायचं ती भगवंताची विभूती आहे. इंद्रिय ज्यांनी आवरलेली आहेत, काय काय महात्मे आपण पाहतो त्यांच्या इंद्रिय एकदम ताब्यात. विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे, न ऐकावे ते कानची वाळी, न पाहावे ते दिठीची गाळी, आवाजचे ते टाळी जिभची गा. आपोआप त्याला इंद्रियाला आज्ञा करावी लागत नाही. तो इंद्रिय आज्ञा न करी, विषयाचे भय न धरी,
प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे पण पडिले वळण इंद्रिया, आपोआप त्यांची इंद्रिय जी आहेत ती चांगल्याच ठिकाणी जातात. ह्याला म्हणायचं दम. आणि या दमाला कारण आहे शम. शम म्हणजे मनोनिग्रह. दोन्हीचा निग्रह पाहिजे. इंद्रिय निग्रह झाला पण मनोनिग्रह झाला नसेल तर इंद्रिय परत जातात. म्हणून मनोनिग्रह करणं, कर्मेंद्रियाचा निग्रह केला, ज्ञानेंद्रियाचाही निग्रह झाला पाहिजे, मनाचाही निग्रह झाला पाहिजे. म्हणून मनोनिग्रह त्यांचा असतो. समजा ज्याचा मनोनिग्रह झालेला आहे ती भगवंताची विभूती आहे. आपण साधू संतांच्या चरित्रामध्ये ऐकत असतो. त्यांचं मन जे आहे ते तुकोबाराय म्हणतात, आता सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. बाकीची इंद्रिय तर आहेत सगळी देवाकडे लागलेलीच आहे, पण मन सुद्धा आता हो काय, माझी मज झाली अनावर वाचा, नामाचा घेतलासे. हां, मन मनपणाही धरू नेने, शिवतले निज. म्हणून अशा प्रकारे ही सगळी इंद्रिय जी आहेत परमात्म्याकडे लागणं, मन परमात्म्याकडे लागणं, मन परमात्मा स्वरूप होऊन जाणं खरा शम. आणि शम ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. दमशम सुखम दुःखम, सुखसुद्धा भगवंताची विभूती आहे आणि दुःखसुद्धा भगवंताचीच विभूती आहे. आणि सुख भगवंताची विभूती आहे मान्य होईल हो, पण दुःख भगवंताची विभूती कसं काय आहे का नाही. जन्म भगवंताची विभूती सांगणार आहे, पुढे मृत्यू. या लागे मृत्यूच्या भागी जे जे, ते पै रूप माझी आणि न मरते ते सहजे. सुख म्हणजे तरी काय, सुख कशाला म्हणायचं. अनुकूल वेदनियम सुखम ही इतर शास्त्रकारांची व्याख्या आहे बरं का. आपल्याला जे अनुकूल वाटतं, अनुकूल वेदना अंतःकरणामध्ये निर्माण झाली की जी वृत्ती तयार होते त्याला काय म्हणायचं, सुख. म्हणजे मला माझ्या भावना असतात, हे अनुकूल आहे आणि प्रतिकूल आहे. मला असं कळलं की मला अनुकूल असलेली व्यक्ती आली आणि मग तिला पाहिलं की जे अंतःकरणामध्ये होतं त्याला काय म्हणायचं, सुख. मला आवडणारा पदार्थ ताटात दिसला, तो पाहिल्याबरोबर अंतःकरणात जी वृत्ती तयार होते तिला काय म्हणायचं. आणि न आवडणारी व्यक्ती आली, न आवडणारा पदार्थ दिसला, ते पाहिल्यावर जे होतं ते हे व्यवहारातलं आहे. हे व्यवहारातलं सुखदुःख आहे. पण सुखामध्ये वृत्ती जी आहे ती वृत्ती जी आहे त्या वृत्तीचं प्रकाशन कोणी केलेलं आहे. सुखाच्या रूपाने सुद्धा ज्ञानच प्रगट होतं आणि दुःखाच्या रूपाने सुद्धा ज्ञानच प्रगट होतं. सुखाचं प्रकाशनसुद्धा परमात्माच करतात आणि दुःखाचं प्रकाशनसुद्धा परमात्माच करतात. सुखातून सुद्धा तसं पाहायला गेलं तर परमात्माच प्रगट होतो आणि दुःखातून सुद्धा परमात्माच प्रगट होतो. कधी कधी जे आहे सुखसुद्धा, जसं सुख परमात्म्याचं स्वरूप आहे, कधी कधी दुःखसुद्धा परमात्माचं स्वरूप आहे. दुःख रूपाने सुद्धा परमात्माच येतो. आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्याकरता, आपल्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होण्याकरता कधी कधी दुःख येतं. ते दुःखसुद्धा देवाचा प्रसाद असतो. संकटाचा प्रसंग आलाच नाही, दुःखाचा प्रसंग आलाच नाही, वैराग्य निर्माण होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा देवा आमच्या जीवनामध्ये तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल मुखे. त्या कुंतीने देवाला काय मागितलं, हो काय, विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो हो, भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. सगळ्यांना काय काय दिलं, चांगलं दिलं आणि शेवटी भगवान जाताना त्या कुंतीला भेटायला गेले. म्हटले आत्या मी चाललो आता द्वारकेला,
तुझी इच्छा असेल काय तर मागून घे. ती म्हटली बाबा कृष्णा कशाला काय मागायचं आहे, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, सगळी तुझी कृपा आहे. नाही नाही माझी इच्छा आहे म्हणून मागून घे. मग द्यायची इच्छा आहे का, जाता जाता एक काम कर, माझ्या जीवनात जेवढी दुःख देता येईल तेवढी दे. भगवंतांनी त्या कुंतीच्या तोंडावरच हात ठेवला. म्हणले अगं आत्या आता कुठं सुखाचे दिवस आले, सगळं जन्म गेला दुःखात. आणि मी समक्ष पाहिलं, अहो लहानपणी एक लग्नाच्या आधी एक पोरगं झालं, त्याला नदीत सोडून द्यावं लागलं, किती दुःख. लग्न झालं, पती लगेच वारला, किती दुःख. घरातल्या बाकीच्या लोकांनी, त्या दिराणी वगैरे म्हणा, इतका त्रास द्यायला सुरुवात केली, नुसता मुळावरच सुटला होता तो धृतराष्ट्र. कशी हे मरतील, यांची पोरं कशी मरतील, किती दुःख. आणि आता कुठं, आता सुखाचे दिवस आले तर तू काय म्हणते, काय पाहिजे, दुःख पाहिजे. कशा करता, ते म्हटले कृष्णा दुःखसुद्धा मी सुखाकरताच मागतो. कारण दुःखाचे प्रसंग आले की तुझं स्मरण घडतं, तुझं स्मरण घडलं की सगळी दुःख आमची निवृत्त होतात. तुझं स्मरण घडणं हेच सगळ्यामध्ये सुख आहे. आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. विपत्ती असू दे पण पांडुरंग येतोय ना. म्हणून दुःख ही सुद्धा भगवंताची काय सांगितली, विभूती सांगितली. सुखसुद्धा विभूती सांगितली. तात्विक दृष्टीने जर पाहिलं, सुख आणि दुःख ह्या वृत्ती आहेत. या वृत्तीमध्ये जे प्रकाशित होणारं तत्व आहे ते देव, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून भगवान म्हणतात सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझे. का, कारण सुखही तू नाहीस, दुःखही तू नाहीस. सुख दुःखात असलेलं जे ज्ञान आहे ते तू आहेस. हां, लाभालाभो जयाज. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडू सुतात तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तू जो. सुख आलंय ना, ठीक आहे, एक वृत्ती आली, अंतःकरणामध्ये एक लहर उठलेली आहे. किती दिवस राहणार आहे माहिती आहे, काही थोडे दिवस राहणार आहे, परत काहीतरी होणारच आहे, दुःख नावाची वृत्ती येणार आहे. हो, आगमा पायनो अनित्या. एखादा डोंगरावर बसलेला आहे, त्याच्या डोंगराच्या खालून एक नदी वाहते, त्या नदीतून एक मड वाहत आलं, वाईट वाटतं. थोड्या वेळाने लगेच फुलाचा हार वाहत आला, चांगलं वाटतं. पण वर बसलेला आहे तो म्हणतो मड काय आणि फुलाचा हार काय, मी बसलेला आहे वेगळा आहे. तसा सुखाला जाणणारा मी, दुःखाला जाणणारा मी, या सुखदुःखाहून वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे सुखही प्रगट होते, त्याच्यामुळे दुःखही प्रगट होते. म्हणून सुखदुःखाला न चिकटता त्याच्यामध्ये असलेलं जे आत्मस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, परमात्म्याचं रूप आहे, त्याच्यात राहणं. म्हणून सुखम दुःखम भवो भावो म्हटले. भव शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती किंवा जन्म घ्या, आणि अभाव शब्दाचा अर्थ आहे नाश किंवा मृत्यू. पुन्हा भगवान इथे सांगतात जन्म घ्या किंवा मृत्यू घ्या, उत्पत्ती घ्या किंवा नाश घ्या, या सगळ्या माझ्याच उभूती आहेत. सगळं उत्पन्न होतंय माझ्यामुळेच, नाश होतोय माझ्यामुळे. कारण उत्पन्न झालं हे कळतंय, नाश झाला हे कळतंय. हे ज्याला कळतंय, ज्याच्यामुळे कळतंय, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. कधी सृष्टी उत्पन्न होते, सृष्टीच्या रूपाने कोण आहे, मीच आहे. आणि प्रलय काळाच्या वेळेस ही सृष्टी जी विलीन होते, त्या प्रलय काळाच्या वेळेस कोण आहे, जागृतीत सगळं दिसतंय, या जागृतीमध्ये सगळं दिसतंय, त्या दिसतंय त्याच्या रूपाने कोण आहे, परमात्माच आहे, ज्ञानरूपच आहे. झोपेत काहीच दिसत नाही, काही दिसत नाही हे दिसतंय, आहे की नाही. तिथे सुद्धा ज्ञानरूपाने काय आहे, परमात्माच आहे. काही नाही असं आहे की नाही, का काहीच नाही. आणि काहीच नसतं तर मग दुसऱ्या दिवशी जागृतीत येईल का. म्हणून भवो भावो म्हटलंय.
भवसुद्धा मीच आहे, अभावसुद्धा मीच आहे, उत्पत्तीसुद्धा मीच आहे, नाशसुद्धा मीच आहे, जन्मसुद्धा मीच आहे, जन्माच्या रूपाने प्रगट मीच होतो आणि पुन्हा नाशाच्या रूपाने मृत्यूच्या रूपाने, म्हणून मृत्यू सर्वहरश्चाहम कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, भगवंताला म्हणावं लागला मी मृत्यू आहे. म्हणून मगाशी मी ओवी म्हटली ती मृत्यूच्या भागी जे जे ते परी स्वरूप माझे. न मरणार तर मी आहेच, मरणारं कोण आहे त्याच्यात सुद्धा, मरणारं सुद्धा मी. म्हणून मृत्यूलाही घाबरू नये. मृत्यू आलाय ना, देव भेटायला आला आहे असं मानावं. आपल्याला भेटायला कोण आलेलं आहे? देव भेटायला आलेला आहे. मृत्यूच्या रूपाने सुद्धा देवच आलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, आपुले मरण पाहिले म्या डोळा. हां, ज्याला मृत्यूसुद्धा देव वाटायला लागेल, मृत्यूसुद्धा सोहळा वाटायला लागेल, त्याला मृत्यूची भीती आहे का? आपल्याला मृत्यूची भीती का वाटते? आपण मृत्यूला वाईट समजतो, मृत्यूला आपल्याहून भिन्न समजतो, देवाहून भिन्न समजतो. म्हणून चुकीच्या केलेल्या कल्पना आहेत त्या दुःख देतात. मृत्यू हे सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे. आज मी देवाला भेटायला जाणार आहे असं वाटायला लागलं तर कशाला मृत्यूची भीती वाटेल? हे सांगणं सोपं आहे, पण ताप आला तरी लगेच भीती वाटायला लागते. त्या कोरोनामध्ये दुसऱ्याच्या घरात एखादा खोकला तरी इकडं ताप यायचा का? सांगितोय आपण, पण वाटत नाही ना तसं. म्हणून या लागी काय, हां, किंवा तिथल्या ओव्या बघा, मृत्यू सर्व रसचाम, तिथे काय ओव्या आहेत? तिथली एखादी ओवी जर असेल तर आपल्याला ती उपयोगाला येईल. मृत्यू भगवान म्हणतात मी आहे. म्हणून भावो हे सगळे भाव जे आहेत भगवान परमात्मा म्हणतात, बुद्धिर्ज्ञानम समोह क्षमा सत्यम दमशमः सुखम दुःखम भो भाव भयम चा भयमेव च. आता आणखीन काही भाव आहेत. अहिंसा समता तुष्टी तपोदानम यशो यशः भवंती भावाभूताना मत्त एव पृथग्विदाः. माझ्यापासूनही भाव निर्माण होतात याचा विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात पाहू. उद्या 4 वाजता होईल. आज मी लांबून आलो त्र्यंबकेश्वरवरून, त्यामुळे थोडासा तुम्हाला त्रास झाला होतो कधी कधी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव